हॉलिवूड ॲक्टर मॉर्गन फ्रीमनने त्याच्या 124 एकर जमिनीमध्ये मिसिसिपी राज्यात अमेरिकेमधल्या मधमाशांना पाळलंय. ज्या काही मधमाशा आहेत त्यांचं मध तो कमर्शियली त्याचं विकत नाही. मधमाशांना चांगल्या वातावरणात वाढता यावं यासाठी त्याने लॅव्हेंडर, क्लोवर, चंपा अशी झाडं लावलेत. त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये हे सुद्धा सांगितलं की त्याला कदाचित त्या मधमाशा आत्तापर्यंत चावल्या नाहीत कारण त्यांच्यासाठी तो काही धोकादायक त्यांना वाटत नसावा. इतकं चांगलं काम आहे हे की एका सेलिब्रिटीने त्याच्या मोठ्या संपत्तीचा एक महत्वाचा हिस्सा जगातील जे मधमाशांचं प्रमाण कमी होतंय त्यासाठी वापरणे आणि आपल्या इथलचे इन्फ्लुएन्सर्स किंवा आपल्या इथलचे जे काही सेलिब्रिटीज आहेत त्यांनी यापासून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे. 80% क्रॉप प्रोडक्शनमध्ये मधमाशांचा हिस्सा असतो.